आहे ज्यामध्ये एका तरुणाचा जीव गेला। तपास सुरू झाला आणि त्याचा परिणाम फक्त आरोपींपुरताच मर्यादित राहिला नाही। पुण्यातल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता एक नवा आणि वेगळा मुद्दा चर्चेत येत आहे। आरोपी चेतन चौधरीच्या घरावर, दुकानावर आणि संपूर्ण कुटुंबावर आलेला सामाजिक आणि आर्थिक दबाव। आज आपण हे प्रकरण साध्या भाषेत समजून घेणार आहोत। नेमकं घडलं काय, तपासात काय समोर आलं आणि आरोपीच्या कुटुंबावर एवढा परिणाम का झाला। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। तर सगळ्यात आधी प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊ। पुण्यात केतन विशाल अग्रवालचा मृत्यू लोहगड किल्ल्याजवळ झाला। सुरुवातीला ही घटना अपघातासारखी दिसत होती, पण जसजसा तपास पुढे गेला तसतसं पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद असल्याचं मानायला सुरुवात केली। माध्यमांच्या आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिया गोयल आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला मारल्याचा संशय आहे। याच प्रकरणात चेतनला अटक करण्यात आली। चेतनला अटक झाल्यानंतर त्याचे कुटुंब पुण्यातील कोंढवा बुद्रुकमधील फ्लॅट सोडून गेलं। फ्लॅटला कुलूप लावण्यात आलं। बातम्यांनुसार ते कुटुंब अज्ञात ठिकाणी गेलं आहे, म्हणजेच त्यांचा रोजचा संसार, घर, शेजारी, परिसर हे सगळं एका क्षणात बदललं। आता प्रश्न असा येतो की हे का घडलं? कारण अशा प्रकरणांमध्ये फक्त पोलीस कारवाई नसते, तर समाजाची प्रतिक्रियाही तितकीच तीव्र असते। लोक बातम्या वाचतात, चर्चा करतात, अंदाज बांधतात आणि अनेकदा आरोपीच्या कुटुंबालाही त्याचा फटका बसतो। इथे एक आणखीन मोठा धक्का म्हणजे चेतनचं दुकान। गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये त्याचा ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचा होलसेल व्यवसाय होता, पण आता त्या दुकानाला हे कुलूप लागलं आहे। हे फक्त बंद दुकान नाही, तर एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत बंद होणं आहे। म्हणजेच अटक, बदनामी आणि चौकशी यांचा परिणाम घरापुरता राहिला नाही, तर त्यांच्या व्यवसायावरही झाला। अशा वेळी अनेकदा मालक, शेजारी, ग्राहक आणि पुरवठादार सगळेच दूर होतात, कारण कुणालाही त्या वादात अडकायचं नसतं। जरी अजून न्यायालयाचा अंतिम निकाल आलेला नसला तरी पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत। माध्यमांच्या रिपोर्टानुसार सिया आणि चेतन यांच्या पूर्वीपासून वारंवार संपर्क होता। कॉल डिटेल्स, चॅट्स आणि हालचालींच्या तपासातून त्यांच्यात जवळकी असल्याचं समोर आलं। पुढे असा संशयही व्यक्त केला गेला की केतनला लोहगडावर आधीपासून आखलेल्या प्लॅननुसार नेण्यात आलं। काही रिपोर्ट्समध्ये 31 मे, 14 जून या तारखांभोवतीही तपास फिरतो। म्हणजे ही घटना अचानक घडलेली नसून काही तयारीनिशी घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तपासातील दावे आणि न्यायालयात सिद्ध झालेली तथ्य यात फरक असतो। आता या प्रकरणाची दुसरी बाजूही समजून घेऊयात। चेतनच्या वडिलांनी माध्यमांसमोर आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार चेतन घटनेच्या वेळी दूर होता। हे सांगणं महत्त्वाचं यासाठी कारण अशा प्रकरणांमध्ये कुटुंबीय बहुतेक वेळा दोन गोष्टींमध्ये अडकतात। एक म्हणजे आपल्या माणसाचं संरक्षण करायचं आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक दबाव सहन करायचा। म्हणूनच सध्या एकीकडे पोलीस तपास आहे, दुसरीकडे कुटुंबाची बचावात्मक भूमिका आहे आणि तिसरीकडे समाजाचा निर्णय। ही बातमी मोठी वाटते कारण ही फक्त गुन्ह्याची बातमी नाही, ही एक अशी घटना आहे जिथे गुन्हा, प्रेमसंबंध, नियोजन, तपास, माध्यमांची चर्चा आणि कुटुंबावर होणारा सामाजिक परिणाम हे सगळं एकत्र आलं आहे। परंतु समाजाला हे समजणं महत्त्वाचं आहे की आरोपीच्या घराला कुलूप लागणं किंवा दुकान बंद होणं म्हणजेच दोष सिद्ध झाला असा नाही। ते फक्त एवढं दाखवतं की तपास सुरू असताना समाजाने आपला निकाल आधीच देऊन टाकला आहे आणि अशा वेळी खरी जबाबदारी माध्यमांची आणि प्रेक्षकांचीही असते। बातमी समजून घ्यायची, पण निष्कर्ष घाईघाईने काढायचा नाही। तर थोडक्यात केतन अग्रवाल प्रकरणात पोलीस तपास अजून सुरू आहे। चेतन चौधरी अटकेत आहे। सिया गोयल सोबतच त्याच्यावर संशयाची सुई आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांचं कुटुंब घर सोडून गेलं, दुकान बंद झालं आणि सामाजिक दबाव प्रचंड वाढला। हे प्रकरण आपल्याला स्पष्टपणे सांगते की गुन्ह्याचा परिणाम केवळ आरोपीवर नाही, तर त्याच्या आसपासच्या सगळ्यांवरच होतो आणि म्हणूनच अशा प्रकरणात तथ्य,
तपास आणि न्याय या तिन्ही गोष्टी शांतपणे समजून घेणं गरजेचं आहे. यावर तुमचं काही मत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.